राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। मही निर्मिली देवतो ओळखावा, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा। तया निर्गुणा लागी गुणी पहावे, परिसंग सोडून सुखे रहावे। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन सुरू आहे। पहा, माणसाचं जीवन हे जर सुखी असेल तर त्या सुखाच्या पाठीमागे ते स्वाभाविकपणे धावणं हे अपेक्षित असतं। पण होतं कसं की माणूस सुखाचा मार्ग सोडतो आणि दुःखाच्या मार्गाने जातो। ही स्वाभाविक प्रक्रिया होते। जे आपल्या हिताचं असतं, जे आपल्या खऱ्या आत्महिताचं ज्याला आपण म्हणू, किंवा जे आपल्या कल्याणाचं असतं, ते भगवंतानी आपल्यासाठी तयार ठेवलेलं असतं। पण आपण त्या शिदोरीकडे, भगवंतानी दिलेल्या त्या समृद्धीकडे अतिशय दुःखानं आणि कष्टानं पाहत असतो। मला नेहमी सांगावं, प्रत्येकानं रोज आपल्याला सांगावं की माझ्यासारखा दुसरा सुखी कोणी नाही। पहा काय चमत्कार घडतो तो। हेच फक्त सांगायचं की मला काहीही झालेलं नाही, मला काही होत नाही आणि मला काहीही होणार नाही। या मनाच्या कल्पनेनं सुद्धा मला कित्येक आजार बरे झालेले असतात, कित्येकांना शांती मिळालेली आहे। मग हे तुम्ही म्हणाल नुसतं म्हटल्यानं होईल का? स्वाभाविक आहे हा प्रश्न निर्माण होणं। पण पूर्णतः जरी आपल्याला त्याच्यातून पूर्ण अगदी समाधान जरी झालं नाही, तरी काही अंशानं हे समाधान सुरू होत असतं। कारण शेवटी मनालाच होतं की नाही, सुख आणि दुःख कुणाला होतं? मनाला होतं। मग दुःखामध्ये जर मनाला सांगितलं की अरे बाबा रे, नाही, हे दुःख नाहीच आहे, असं एकदा सांगून तरी बघूया। म्हणून समर्थांचे मनाचे श्लोक हे त्यासाठी आहेत की मनाला नेहमी सांगा की बाबा रे, हे तुझ्या हिताचं आहे, हे तुझ्या सुखाचं आहे, हे तुझ्या खऱ्या आत्महिताचं आहे आणि याच्यातच तुझं खरं कल्याण आहे। म्हणून समर्थांच्या या मनोबोधाची योजना आहे। समर्थांचं एकूणच सगळं जर वाङ्मय पाहिलं तर ते प्रयत्नवादावरती आहे। ईश्वरावरती किंवा दैववादावरती, प्रारब्धावरती माणूस विसंबून राहतो आणि ही माणसाची परंपरा असते बरं। तो माणसाचा स्वाभाविक गुणधर्म असतो की तो प्रारब्धावरती सगळं टाकतो, दैवावरती टाकतो आणि अगदीच वेळ पडली तर देवावरही सगळं टाकून देतो। त्याच्यासाठी सज्जन हो, या प्रभात काळच्या चिंतनाची व्यवस्था ही त्यासाठी आहे। सकाळी उठल्याबरोबर हे मनाला सांगायचं आहे। मनाला काय सांगावं त्याच्यासाठी मनाचे श्लोक आहेत। इतक्या सोप्या भाषेत सांगतो। मनाला काय सांगावं, मनाला काय सांगायचं असतं आणि मनाला काय सांगितल्यानं समाधान होतं, याच्यासाठी समर्थांच्या मनाच्या श्लोकांची व्यवस्था आणि समर्थांच्या दासबोधाची व्यवस्था आहे। या श्लोकामध्ये समर्थ असं म्हणतात की मही निर्मिली देव तो ओळखावा। तोच विषय आहे, देवाला ओळखणं। आता देवाला ओळखणं कसं बुवा शक्य आहे? आम्हाला काय शक्य आहे ते? असं होत नाही, असं शक्य नाही। माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीव प्राण्याला ईश्वराचं अस्तित्व हे जाणवतंच आणि ईश्वराच्या अस्तित्वावरतीच तो जीव जगत असतो। देवाचं अस्तित्व असं मर्यादित असतं तर मग कशाला? मही निर्मिली देव तो ओळखावा। देवानं ही पृथ्वी निर्माण केली म्हणतात। मही म्हणजे पृथ्वी
आपण ज्या पृथ्वीवरती राहत आहोत, पृथ्वीवरती वावरतो आहोत, तो देव ओळखायला समर्थ सांगतात ज्यांनी ही पृथ्वी निर्माण केली. मग पृथ्वीवरती प्रेम नको का करायला? अहो, त्या पृथ्वीवरती किती जडभार आहेत, किती अज्ञानी जीव आहेत, किती काय काय चाललेलं आहे. पृथ्वी जर आपल्याला नसती, पृथ्वी जर निर्माणच भगवंतानी केली नसती तर काय केलं असतं? मग ज्या भगवंतानी ही पृथ्वी निर्माण केली त्या पृथ्वीवरती प्रेम करावं. त्या पृथ्वीला आपली माता आहे ती. अहो, त्या काळ्या मातीतून पीक जन्माला येतं म्हणून मी जिवंत राहू शकतो, मी जगू शकतो ना. जर ही पृथ्वीच नसती तर पृथ्वीवरती पिकं पाणी आले असते का? फळं झाली असते का? फळफळावर झालं नसतं. पाणी निर्माण झालं असतं का? तर निर्माण झालं नसतं. मग पृथ्वी निर्माण केली त्या भगवंताला नको का ओळखायला? त्या भगवंताला नको का पाहायला? त्या भगवंताचं अस्तित्व नको का जाणवायला? ते जाणवलं पाहिजे, बघितलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि ते प्रत्येक माणसाने पाहायचं आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात की मही निर्मिली, म्हणजे ज्यांनी पृथ्वी निर्माण केली. आता किती मोठा आहे परमेश्वर याच्यावरून पहा. त्याच्यासाठी हे सांगितलंय की ही पृथ्वी ज्यांनी निर्माण केली त्या ईश्वराला ओळखल्याशिवाय तू माणूसच माणूस म्हणून राहूच शकत नाही. म्हणून पुढे ते म्हणतात जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. मग त्या देवाला बघितल्यानंतर काय होईल बरं? त्या देवाला बघितल्यानंतर मोक्ष कुठे आहे? अहो, मोक्षाच्या नुसत्या गप्पा मारतात लोक. काय मोक्षाबद्दलच्या संकल्पना आहेत? अहो, आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक विचारांचा देवाच्या ठिकाणी तिथे समर्पित करणं, प्रत्येक मनातला विचार आणि विकल्प ईश्वराच्या ठिकाणी समर्पित करणं हाच मोक्ष आहे. मोक्ष असा वेगळा कुठला नाहीये. आणि मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, त्या संतांनीही आपल्याला संपत्ती दिली. आणि म्हणून त्याला ओळखायला शिका. जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. त्या देवाला बघितल्यानंतर मोक्ष कुठेही दूर नाहीये. मोक्ष मिळवण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाहीये. ज्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी तुला मोक्ष मिळू शकतो असं समर्थाने या ठिकाणी सांगितलं. आणि तया निर्गुणा लागी गुणी पहावे. मुळात भगवंत निर्गुण आहे. त्याचं अस्तित्व दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. मूर्ती ही फक्त भगवंताला दाखवण्याची एक थोडी संकल्पना आणि व्यवस्था आहे फक्त संतांनी निर्माण केलेली. देव याच प्रकारचा आहे असं कोणीही त्याच्यावरती असं म्हणू शकत नाही. पण मूर्तीमधला देव असा असू शकतो ही संकल्पना मूर्तीतून मांडलेली आहे. म्हणून मूर्तींची पूजा आहे, म्हणून देवधर्म आहे, म्हणून आचरण आहे, त्याच्यासाठी आहे. नाही तर देव वेगळाच आहे. देव निर्गुण आहे. आणि तया निर्गुणा लागी गुणी पहावे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे समर्थांनी म्हटलं. तो सगुणाचा आधार घेऊन मग निर्गुणाची प्राप्ती होऊ शकते असं जेव्हा समर्थाने सांगितलं. तया निर्गुणा लागे म्हणजे देव हा निर्गुण आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही गुणधर्म नाही. कोणतंही त्याचं दाखवा म्हटलं तर अस्तित्व दाखवता येत नाही, दाखवता येणं शक्य नाही. म्हणून त्या निर्गुणाला सगुणामध्ये पहा बाबा. पण सगुणातून नुसतं सगुणामध्येच बघू नको. त्याचं खरं अस्तित्व हे निर्गुण आहे. आणि त्याच्यासाठी तुला सर्वसंग परित्याग करावा लागेल. तुला ह्या नाशिवंत जीवनातून तुला बाहेर पडावं लागेल. तुला या नाशिवंत प्रपंचातून बाहेर पडावं लागेल. आणि मग तुला जो नाशिवंताचा संग जडलेला आहे आणि तो नाशिवंतांचा संग असूनही तो संग खरा आहे असं कितीही सांगितलं तरी तुला खरं वाटत नाही. असा संग तो सोडून सुखानं आणि आनंदानं जीवन जगावंस असं संतांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून सर्व संग जेवढा पाहिजे तेवढाच नाही, स्वार्थापुरता संग नाही ठेवायचा, तर तो सर्व संग परित्याग करायला सांगितला. आणि मग खऱ्या अर्थानं सुखाची तुला प्राप्ती होऊ शकते असा समर्थांचा समर्थ विचार आज या श्लोकाच्या माध्यमातून आपण श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.